हवे तसा सगळीकडे आमचा आता परतीचा प्रवास चालू झालाय. गुड मॉर्निंग. आज आहे आमच्या ट्रिपचा लास्टचा दिवस, जास्परमधला 6वा दिवस आहे आज आमचा. आणि आता आम्ही छान रेडी वगैरे होऊन आलो आहे ब्रेकफास्ट करायला. आता आम्ही आज इथेच आलो आहे ह्यांच्याच हॉटेलला ब्रेकफास्ट करायला, कारण सगळं आम्ही घरात बनवणार होतो पण ते काढत राहा पुन्हा सगळं भरा, त्याच्यापेक्षा म्हटलं इथेच करूया. सो आता आम्ही ब्रेकफास्टला आलो आहे. फार काही ऑप्शन नाही आहेत ब्रेकफास्टला, पण ठीक आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत मलायन लेकला. जास्पर मधला एक खूप फेमस लेक आहे हे. तिथे लोक क्रूज करण्यासाठी जातात जास्तीत जास्त, पण आम्ही काही क्रूज वगैरे नाही करणार आहोत. पण ते लेक खूप सुंदर आहे आणि आजचा आमच्या ट्रिपचाही शेवटचा दिवस आहे. आणि मी तुम्हाला एक दाखवते की जास्पर मध्ये 2026 ना 2024 ला आग लागलेली. 2024 ला जी फायर झालेली होती इथे, ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि त्याचा जो म्हणजे त्यावेळी झालेल्या फायरमुळे जे झाडांना हार्म झालंय, इथली जंगलं कशी झाली आहेत. नाही तर जास्पर इतकं सुंदर आहे, म्हणजे आम्ही बागपासून ड्राईव्ह करत होतो, अर्ध्यापर्यंतचा जो ड्राईव्ह होता इतका अप्रतिम होता. आणि आता तुम्हाला दाखवते, हे मी काल पण बघितलेलं आहे येते वेळी, पण त्यावेळी मी व्हिडिओ नाही घेतलेला. आता तुम्हाला दाखवते की कसं त्याचा इफेक्ट झालाय. तो सगळी झाडं जी आहेत ती हिरवीगार असणार होती, पण ती आता सगळी जळलेली आहेत पूर्ण खालीपर्यंत. माउंटन जळलाय तो. हे इतकं सुंदर असं जास्पर असं झालेलं आहे. या जे वाईल्ड फायर मुळे खूपच नुकसान झालेलं जास्परचं मेनली. आणि ते म्हणजे फायर फायटर्सनी कसं करून त्यांनी हॉस्पिटल्स आणि स्कूल्स त्यांचे स्ट्रक्चर्स सेव्ह केलेले. पण बाफ टाउन मध्ये सुद्धा जास्पर टाउन मध्ये सुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालेलं. तर 2024-25 थोडं टुरिझम सुद्धा इथे हिट झालेलं जास्पर मध्ये, पण आता बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आहे आणि टुरिस्ट सुद्धा आता इथे येत आहेत. त्याच्यामुळे काही ट्रीज जुने आहेत ते जळलेल्या स्टेट मध्ये दिसत आहेत, पण हळूहळू त्यांनाही पालवी फुटते आणि परत होतं तसं होत आहे पहिल्यासारखं. पण बघा ना, पूर्ण माउंटन जळले. त्यावेळी काय हालत झाली असेल फायर फायटर्सची. चला. आणि आम्हाला काल येते वेळी पण इतके सुंदर अशी झू सफारी करत आलो आम्ही. वाईल्ड अॅनिमल बघण्याची मजा आहे ना, ती झू मध्ये जाऊन बघण्यात नाहीये. आताही आम्हाला असे मध्ये मध्ये छान तेच एल्क, माउंटन एल्क, त्याच्यानंतर गोटच होती ना पोवी, ती माउंटन गोट ना, माउंटन गोट वगैरे दिसलेत. आम्ही थांबलो नाही कारण काल आम्ही पाहिली. पण खरंच मला पर्सनली वाईल्ड अॅनिमल बघायला खूप जास्त आवडतं झू मध्ये जाऊन बघण्यापेक्षा. तर आता आम्ही इथून जातोय आणि आम्हाला आता खूप असे मस्तच प्राणी दिसत चालले आहेत आणि आमच्या तब्येती गेल्यात पूर्ण. माझ्या फेस वरनं पण वाटत असेल. नाही हा माउंटन गोट होती. माउंटन गोट होती. कसली थाव झाली तिथं जोरात. हो, कसली म्हणजे कारवरच येते की काय, मला समजा नाही की थांबू की पुढे जाऊ. बघितलं तर थोडा इकडे धावत होता तो, मी पुढे घेतली. पण कसल्या स्पीडने धावत आला पण होती आणि जोरात वरून पूर्ण माउंटनवरून धावत आला. आणि आता तिकडे जाऊन ते लेकच्या साईडला उभं राहून ऍक्सिडेंटच झालं असतं जरा आपण मध्ये आलो असतो तर. इतक्या जोरात आला तो धावत, म्हणून ते बोलतात. त्याच्यामुळे इथे खूपच केअरफुली ड्राईव्ह करावी लागते आणि जरा सुद्धा लक्ष तुम्ही इकडे तिकडे जायला द्यायचं नाही, बघत राहायचंय कुठूनही काही पटकन प्राणी येऊ शकतात. आणि मेन म्हणजे असं नाही की इथे कुठे साईन लावली आहे, साईन पण नाही. साईन तर आता काय, प्राणी कुठूनही येऊ शकतात पटकन. कारण जनरली कसं साईन असतं ना इथे, स्लो स्पीड वगैरे असं नाही. आता तर मला ते पटलं, असं ऍक्सिडेंटच झालं असतं. इतक्या कसला स्पीड होता ना त्याचा. आणि काय सो माझी इकडे एक लेक आहे, तर इथे आता वाटेत आम्हाला डग पण समोर आली कारच्या एकदमच. हा, तर आमच्या तब्येती गेलेल्या. अनिकेतची तर झाली 4 दिवस, 3ऱ्या दिवशीच गेलेली अनिकेतची तब्येत. गोळ्यांवरच चालू आहे. हो, 3ऱ्या दिवशीपासूनच सर्दी, थ्रोट इन्फेक्शन, ताप 3ऱ्या दिवशीपासूनच चालू आहे माझी कालपासून तरी. आणि माझ्या फेसवरनं पण वाटत असेल ते, असं होतात ना की रीलवर ह्याच्यावरनं रिटर्न जाते वेळी आणि येते वेळी पूर्ण वेगळं, तसं झालेलं आहे. थकलोय आता खूप, मुलं पण थकली, खूप झालं, जास्त झालं आता. सो आज 1-2 पॉइंट बघणार आणि आम्ही निघणार घरी. आज जरा मी साडी घेतली आहे, म्हटलं
ताकद तर नव्हती, पण म्हटलं आता आणली आहे तर एका लेकवर फोटो काढायचे होते मला ऍक्च्युली, लेक लुईस किंवा लेक मोरेनवर. तिकडे शक्य नाही झालं ते शटल वगैरे सगळ्यामुळे. पण चला आता बघूया. हे लेक सुंदर आहे असं म्हणतायत. आता आम्हाला इथे एक लेक दिसतंय जे खूप छान आहे. सो आता आम्ही मलाईन लेक च्या पार्किंगमध्ये कार पार्क केली आहे. थोडं दूर करावी लागली कारण ऑलरेडी गर्दी खूप झाली आहे इथे. सो आता आम्ही चालत चाललो आहे मलाईन लेकला. काय कर कांचनने इथे मस्त साडी घातली आहे. थंडी वाजते का? नाही. पटकन माझे पहिले फोटो काढा हो. आणि 1-2 व्हिडिओ आणि मी कपडे आणले चेंज करायला. कारण पण एवढे मी गोई हे नाही आहे. गोवीला जराशी थंडी वाजते. भूवीला थंडी वाजते पण स्वेटर घालायचं नाही आणि तुझा पदर खाली लोळतोय. तुम्हाला दे स्ट्रोलर माझ्याकडे. ओके, सो आता आम्ही इथे बघितलेत 2-3 लूप्स आहेत ट्रेलसाठी, पण 2.5 ते 3 किलोमीटरच्या वरच आहेत सगळे. आता मी चालण्याच्या तर मूडमध्ये नाही होत जास्त, खूप दमायला झालं आहे. सो आता इथे लेक साईडने थोडासा वॉक करू आम्ही, थोडे फोटोज काढू आणि मग रिटर्न इथे पार्किंगला येऊ. हा इथे लिहिलेलं आहे की मूज व्ह्यूइंग एरिया आहे, म्हणजे मूज जो हा ॲनिमल आहे तो इथून नाही, व्ह्यूइंग म्हणजे इथे तुम्ही असं ते इथून बघा असं कुठेतरी तुम्हाला दिसू शकतं. जास्त जवळ गेलात तुम्ही आणि जर का त्यांना असं फिलिंग आलं की तुम्ही जास्त जवळ जाताय. सो इथे बोटिंग वगैरे होतं, बोट टूर्स इथे आहे आणि त्याच्या पुढे क्रूजचं बोटिंग तिकडे आहे. आणि इथे मूज हा प्राणी पण इथे दिसू शकतो, पण आम्हाला काय दिसला नाही अजून. आम्ही इथे कॅनोईंगसाठी विचारायला गेलेलो पण आज ते अवेलेबल नाही आहेत. आणि त्यांनी हे थोडी इन्फॉर्मेशन पण दिली की त्यांच्या बोट थोड्या छोट्या आहेत, त्यामुळे 2 अडल्ट्स 2 किड्ससाठी नाही आहे इथे. आणि प्लस त्यांनी हे सांगितलं की तुम्ही बिगनर आहात का, ह्याच्या आधी केलं आहे का वगैरे ते विचारत होते. कारण की आत्ता जिथे कॅनडामध्ये फायर झाली ना, सो त्याचा स्मोक थोडा हवेमध्ये आहे. तो हेल्थ ॲडवायझरी आहे की लगेच दमू शकतो. आणि हे लेक खूप मोठं आहे आणि त्यांच्या बोट लहान आहेत आणि अवेलेबल पण नाही आहे. हो, सो आता आम्ही नेक्स्ट लेकला जाऊ, थोडा वेळ ते रेस्टरूम वगैरे जाऊन मग आम्ही पुढे जाऊ. येस. आणि इथे आहेत ऑप्शन तर आहेत, कयाकिंग आहे आणि थोडं ते बोलले की पाणी सुद्धा थंड आहे खूप. सो तुम्हाला जर का प्रॉपर स्विमिंग येत नसेल आणि जर का तुम्ही पाण्यात पडलात तर टेम्परेचर खूप कमी आहे, 6 डिग्री वगैरे आहे पाण्याचं टेम्परेचर सध्या. सो हायपोथर्मिया होऊ शकतो तुम्हाला. सो ते लोक ॲडवाईज करतात की नका करू. आणि तिने एक दुसरं लेक छोटं सजेस्ट केलंय, तिथे बघू, आम्हाला आवडलं तर मी तिथे ट्राय करू. आता गेला आम्ही आपलं सो आता आम्ही आलो इथल्या नेक्स्ट पॉइंटला, ज्याचं नाव आहे मेडिसिन लेक. तर ओ सॉरी, मी म्हटलं अनिका कुठे गेली. तर ॲक्च्युली कसं आहे, इथे असं काठ वगैरे नाही आहे, म्हणजे किनारा नाही आहे. थोडंसं त्यांनी असं थोडीशी जागा आहे, बाकी अथांग असं लेक आहे. खूप मोठं लेक आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा केवढं लेक आहे बघा, एवढासाच काठ आहे त्याला. आता या मेडिसिन लेकवर एक स्पेशल गोष्ट म्हणजे इथे त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिली आहे. तर ह्या लेकचं पाणी जे आहे त्याची लेवल कमी जास्त होत राहते. मग खूप 1950मध्ये त्यांना ह्याचं काही समजत नव्हतं की वॉटरचं लेवल का कमी होते. त्यांना वाटलं इथे एखादं डॅम वगैरे बांधून ते लोक आपली फेरी सर्व्हिसेस इथे चालू ठेवू शकतील. पण नंतर त्यांना मोर रिसेंटली कळालं आहे की अंडरग्राऊंड इथे स्ट्रीम्स आहेत ज्या अथाबास्का व्हॅलीमध्ये वेगवेगळ्या हॉट स्प्रिंग्सच्या स्वरूपात बाहेर पडतात. मग इथलं जे लेकचं पाणी आहे ते कमी जास्त होत असतं. त्याच्यामुळे इथे कोणत्याही टाईपची बोट किंवा क्रूज अशी सर्व्हिस इथे नाही आहे. पण आपण जे मलाईन लेक बघितलं तिथे
सगळ्या टाईपच्या बोटिंग क्रुजेस आहेत, कारण तिथे जी वॉटरची लेवल आहे ती प्रेडिक्टेबल आहे. आणि ह्या ज्या लेकचं पाणी आहे ते अंडरग्राऊंड स्ट्रीमच्या थ्रू ऑलमोस्ट 17 to 20 किलोमीटर्स लांब बाहेर पडतं. पण तो जो स्ट्रीमचा पाथ आहे तो टोटली ॲक्सेसिबल नाही आहे, कारण खाली जे स्ट्रीमचे एंट्रन्स वगैरे आहेत तिथे त्या लोकांनी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला, पण ते मोस्टली सगळे चोक्ड आहेत. त्याच्यामुळे खूप असे एक्सप्लोअर करू नाही शकले आतापर्यंत तरी. आता खाली जाऊन बघूया, कारण पाणी तर इथे क्लिअर दिसतंय, डेप्थ खूप कमी आहे. काय म्हणतेस? इथे त्यांनी बोललेत ईगल आहे, ईगलने अंडी घातली आहेत. In front of you, the tree in front of you. ओ द ट्री इन फ्रंट ऑफ यू, विच आय थिंक तीच इथेच आहे का? सो इथे जरासं निवांत वारा खात बसलोय. पुढे जायचं आहे, पण जरासं 2 मिनिटाचा ब्रेक घेतला इथे. काय नाही, भूमी सांगते की तुम्ही नुसती रश करता. हो, तुम्ही काय सांगतेस? तुम्ही म्हणते तुम्ही घाई करता सगळीकडे. हो, मी उठत होती, ओढून मला बसवलं. आता आम्ही इथून चाललोय, केवढा मोठा एल्क दिसला बघा आम्हाला, खूपच मोठी भदडी शिंग आहे जॅस्परचं टाउन. आणि आता मी चालली आहे गिफ्ट घेण्यासाठी. सॉरी, गिफ्ट नाही, फ्रीज मॅग्नेट. आता थोडं ऊन आलंय छान. आता मी चालली आहे फ्रीज मॅग्नेट घ्यायला. सो आता आम्ही चाललोय जॅस्पर मधल्या 3ऱ्या पॉइंटला, ज्याचं नाव आहे पिरॅमिड लेक. सो पिरॅमिड लेक हे थोडं किड्स फ्रेंडली आहे असं मी वाचलंय. सो थोडा वेळच आम्ही थांबणार आहोत तिथे. हो, कारण आम्हाला आता रिटर्न जायचं सुद्धा आहे सरीला. म्हणजे इथे अजून आम्ही थांबू शकलो असतो जॅस्परमध्ये, पण 1-2 स्पॉट जे आहेत, मलाईन कॅनियन जे आहे ते ॲक्च्युली क्लोज्ड आहे. तिथे जाणार होतो आणि अजून स्ट्रेच करण्यात काही पॉईंट नाही. त्याच्यामुळे आम्ही कालपर्यंत रिझर्वेशन केलेलं हॉटेलचं. आजचं आम्ही टेंटेटिव्ह ठेवलेलं की जर का आवडलं किंवा अजून थांबायचं वाटलं किंवा अजून एखादा दिवस थांबू म्हणून. पण आता आम्ही दुपारी निघू, म्हणजे रात्री लेट थोडं घरी पोचता येईल. पण लॉंग ड्राईव्ह आहे, सो बघू ना, तर मध्ये रेस्ट घेऊ. वेळेत निघतोय. हे जे समोर माउंटन दिसतात हे फेमस आहेत, म्हणजे इथे कॅनेडियन रॉकीज असं म्हणतात त्यांना. तर आणि आता आम्ही आलोय आमच्या लास्ट पॉइंटला. अजून आहेत तसे, पण आता आम्हाला झपतही नाही आहे. आणि हे थोडं किड्स फ्रेंडली आहे म्हणतात लेक. सो बघूया, चला. जर तुमच्याकडे किड्स सोबत तुम्हाला यायचं असेल तर हे बीच एकदम योग्य आहे, किड्स फ्रेंडली आहे. इथे कॅनोईंग वगैरे काय होत नाही. हां, हे कायाकिंग करतायत लोक तिथे. हे बघा, किड्स फ्रेंडली आहे हे. सो आता आमचं 2चं टार्गेट होतं इथून निघायचं, पण 3:45 झालेत. मुलं तिथे खेळतच राहिली. पण आता आमचं एक राहिलेलं होतं लास्टचं, ते म्हणजे जॅस्परच्या साईन जो असतो तिथे फोटो काढायचा राहिलेला होता. तर तिथे फटकन एक फोटो काढून घेतो. तिथे गाडी पार्क केली आहे, चालावं लागते थोडं, आणि मग आम्ही जॅस्पर आणि बाफला बाय बाय करू. चला, तुम्हाला पण दाखवते जॅस्परचं साईन. ॲक्च्युली हे खूप छोटंसं टाऊन आहे, घरं पण तशीच मस्त क्यूट आहेत एकदम इथे. त्याच्या बाजूलाच रेल्वेचं हे आहे. हे आहे जॅस्परचं साईन. सो आता आम्ही इथे फोटो घेतला जॅस्पर साईनच्या इथे. आणि आता आम्ही आमचं ट्रिपची इथे एंड करतोय. आम्ही आता चाललोय आमच्या घरी, बॅक टू सरी. सो बॅक टू व्हँक्युअर का. सो चला, आता आमचा इथून पुढे 10 तासाचा प्रवास चालू होईल. बघू कधी पोचतोय ते. हां, हो. आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि आमचे लॉंग डिस्टन्स ड्रायव्हर बसलेले आहेत. गाडी घेतली आणि 6-8 तास आता पुढचे चालवून आम्हाला घरी पोहोचवणार आहेत. ॲक्च्युअली कसं वाटतंय, इकडे नाही आहे 120चं स्पीड लिमिट, पण ट्रक लागलेत आमच्या मागे. आमच्या मागे 3 ट्रक आहेत, तर तिला टेन्शन आलंय थोडंसं. थांबले आता ते, मागे राहिले ते. पण काय नाही, मस्त ड्राईव्ह आहे, एन्जॉय कर. मृगजळ नको बघू तू. आता ड्रायव्हर चेंज झालेले आहेत आणि आता मध्ये आम्ही कोणतं एक छोटं विलेज होतं आणि काय ते रिव्हर साईड असं काहीतरी. पण आता हा, असंच काहीतरी एक छोटासा टाउन आहे ते वाटेत.
तर तिथे एक दोन असे छोटे स्पॉट्स आणि गॅस स्टेशन दिसत होतं, तर म्हटलं इथे थांबूया. स्पॉट्स म्हणजे कांचनसुद्धा खूप व्हिजिटिंग नव्हते हे वाले. नाही, नॉर्मल पेट्रोल स्टेशन वगैरे होतं. आणि तिथे कन्व्हिनियन्स स्टोअर असतात ऑब्विसली. आणि कांचन सुद्धा ऑलमोस्ट 2.5 तास ती चालवत होती, तर म्हटलं एक ब्रेक घेऊया आणि थोडं रिलॅक्स होऊन आता आम्ही पुढे निघाले. कॉफी वगैरे घेतली, कॉफी मुलांनी घेतली, मुलांनी चिप्स म्हणजे ते अनिकालने डॉरिटोस घेतलेत. इथे काय ग? आता हो, आणि त्याला डॉरिटोस खूप आवडतो, ते घेतलेत. आणि आता बघू आम्ही पुढे एक 2-3 तास अजून ड्राईव्ह करू आणि मग कुठेतरी डिनर करू. तिला डॉरिटोस म्हणजे आम्ही ज्यावेळी कुठे बाहेर जातो ना त्यावेळेस तिला डॉरिटोस मिळतात, त्याच्यामुळे ती, कारण घरात कधीच डॉरिटोस मिळत नाही तिला ना ग. सो आता आम्ही मस्त कॉफी घेतली. आता आम्ही दुसरा स्टॉप घेतला पुन्हा डिनरसाठी, म्हणजे आम्ही काय पिझ्झाच ऑर्डर केला आणि आता ANW मध्ये आलोय. आणि बाहेर तुम्हाला दाखवते असं क्लायमेट झालंय, कारण आम्ही अर्ध्या वाटेत होतो त्यावेळीच इमर्जन्सी अलर्ट आलेला होता की फायर झाली आहे मध्ये कुठेतरी. सो कॅनलूप्समध्ये पण आता आम्ही पोचलोय आणि तिथे त्याचा इफेक्ट पूर्ण जाणवतोय सगळीकडे दूर दूर. आम्हाला आता वाटेतच समजत होतं ते दूर दूर दिसत होता, पण इथे कॅनलूप्समध्ये पोचल्यानंतर त्याचे पार्टिकल्स उडून येत आहेत तेही दिसत आहेत. आणि इतकी हवा सुटली आहे, इतका वास येतोय त्या फायरचा. हवेत असा सगळीकडे स्मोक आणि स्मेल येतोय आणि हवा तर एवढी सुटली आहे. हे बघा, तुम्हाला स्मोक आता व्हिडिओत दिसतोय की नाही माहिती नाही, पण हे बघा हवा पण खूप सुटली आणि स्मोक खूप हवेत पसरलाय त्याचा सगळीकडे. सो आता आम्ही थोडं नेटवर्क चेक केलं. आधी तर आम्हाला नेटवर्कच नव्हतं आणि बघतोय की फायरचं आहे ना सिच्युएशन 4 ते 5 ठिकाणी तरी फायर लागली आहे. म्हणजे आपलं व्हँकुव्हर पासून जे वेस्ट साईडला किंवा व्हँकुव्हर पासून तुम्ही ईस्ट साईड म्हणू शकता त्या साईडला बऱ्याचशा छोट्या छोट्या फायर्स. आम्ही आता कॅम्पलूप्सला आहोत. इथून जर का आम्ही ऑलमोस्ट होप चिलीवॅक पर्यंत जातो ना, तर कमीत कमी 3 फायर्स आहेत ऑन द वे. म्हणजे एकदम अशा रोडला क्लोज नाही आहेत, पण त्याचा स्मोक जो आहे तो ऑब्व्हियसली आम्हाला आता मिळणार आहे. आणि त्याचा पहिला आम्ही अनुभव आता इथे घेतलाय कॅम्पलूप्समध्ये. पूर्णपणे स्मोक आहे आणि बाहेर पडल्यावर जबरदस्त वारा पण आहे आणि तो स्मोकचा पूर्णपणे क्लिअरली आम्हाला स्मेल इथे येतोय. आणि जसं जसं आम्ही अजून जवळ जाऊ, पुढे जाऊ सरीकडे, तसं जसं हे वाढत जाईल असं वाटतंय, कारण वाईल्ड फायर्स 2-3 मध्ये मला दिसत आहेत मॅपवर. आणि ऍक्च्युली आम्ही ज्यावेळी अर्ध्यावर होतो त्यावेळीच इमर्जन्सी अलर्ट आलेला होता आणि तेव्हा एकदम क्लायमेट चेंज झालं, सगळीकडे दूर दूर दिसत होता. पण ज्यावेळी आम्ही कॅनलूप्सला पोहोचलो तर लिटरली तो इफेक्ट जाणवला आम्हाला बाहेर उतरल्यावर. आणि आता आमच्या समोरच एक वाईल्ड फायर ऍक्टिव्हिटी ते बनवली. इमर्जन्सी व्हेकल आता गेलाय. जे अशा सिच्युएशन साठी ते लोक फायर ब्रिगेड, ऍक्च्युअल फायर अँब्युलन्स तर ती नंतर जाईलच जिथे गरज पडेल, पण इथे स्पेशली जे फायर मध्ये जे इमर्जन्सी व्हेकल असतं ते आता आमच्या समोर जस्ट पुढे जात आहे. आम्ही व्हिडिओत कॅप्चर नाही केलंय, पण ते पुढेच आमच्या जात आहे थोडंफार. मोस्ट लाईकली एखाद्या साईटवरच जात असेल जिथे फायर स्प्रेड होते. ऍक्च्युली आता थोडे 8-10 दिवस पूर्वी पण एका ठिकाणी लागलेली होती, पण आता हा आम्ही अनुभव एकदम म्हणजे असं लाईव्ह घेतोय तर खूपच डेंजर झालंय सगळीकडे. फायनली आमची आता 6 दिवसाची ट्रिप करून आम्ही घरी पोहोचतोय आणि खूप छान झाली ट्रिप. सगळ्यात मोठी ट्रिप होती आतापर्यंतची आमची. तर आता हे जी बाप सिरीज आहे ही ते एंड होते आणि सगळे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.